Hello students, I am Jadhav PL from Swami Ramananda Bharati Junior College, Tasgaon. In last lecture we have started electrochemistry topic, and in that topic we have studied electrical conductivity. So we know that electrical conductivity means G. Conductance, that is G. We have studied R means resistance. R is equal to V upon I, that is according to Ohm's law. And unit of resistance is ohm. Second point is conductance. Conductance is reciprocal of resistance and its unit is ohm inverse or Siemens. Then next point is R is equal to, resistance is directly proportional to length and inversely proportional to area of cross section. So R is equal to rho into L upon A. This rho is nothing but it is resistivity. And last point we have studied, that is G is directly proportional to A, that means conductance is directly proportional to area of cross section and inversely proportional to length. So G is equal to K into A upon L, where K is called as a conductivity. So conductivity K is equal to G into L upon A. पर्यंतचा भाग आपण मागच्या वेळी बघितलेला आहे. आज आपण बघणार आहे की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि मोलिक्युलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय. तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे आता आपण बघितलं की इट इज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ कंडक्टर. हा कंडक्टर काय पाहिजे, विच हॅव युनिट लेंथ and unit area of cross section. आता सेकंड आपण हेच असं डिफाइन करू शकतो की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज नथिंग बट इट इज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ मटेरियल विच हॅव युनिट Q. इट इज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ युनिट क्यूब मटेरियल. आता ही जी कंडक्टिव्हिटी आहे ही कोणाची आहे तर कंडक्टर्सची आहे. पण समजा आपण हीच कंडक्टिव्हिटी एखाद्या सोल्युशनची मोजली तर ते जे सोल्युशन आहे ह्या सोल्युशनची जी कंडक्टिव्हिटी, ह्या सोल्युशनचं व्हॉल्यूम किती असेल, युनिट व्हॉल्यूम असेल. सो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम ऑफ इलेक्ट्रोलाइट. इट इज ऑल्सो नोन एज अ conductivity, but in case of electrolyte it is called as a electrolytic conductivity. In case of conductors it is called as a electrical conductivity, but if it is of electrolyte solution then it is called as a electrolytic conductivity and it is the conductance of unit volume of an electrolyte. आता युनिट व्हॉल्यूम म्हणजे जनरली किती, तर समजा 1 cm क्यूब असेल तर व्हॉल्यूम 1 cm क्यूब असेल त्यावेळी जेवढी आपल्याला त्याचे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स दिसेल त्याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स. म्हणजे तुम्ही इथं काय लक्षात ठेवायचं आहे तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट दॅट करेस्पॉन्ड्स टू के ही कोणाशी रिलेटेड आहे तर 1 cm क्यूब इलेक्ट्रोलाइटशी रिलेटेड आहे. आता दुसरा जो पॉइंट आपण इथं बघणार आहे की मोलर कंडक्टिव्हिटी. जर आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी घेतली तर आपण कम्पेअर करू शकत नाही की कोणाची कंडक्टिव्हिटी जास्त आहे किंवा कमी आहे. कारण काय तर ही जी टर्म आहे ही कंडक्टिव्हिटी कोणाची आहे तर युनिट व्हॉल्यूम सोल्युशनची आहे. पण एखादा इलेक्ट्रोलाइट हा स्ट्रॉंग असेल किंवा वीक असेल. आता मागच्या लेक्चरला आपण बघितलं की इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय तर ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो त्याला आपण इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन म्हणतो. ज्याची कंडक्टिव्हिटी ही वॉटर जे आहे वॉटरशी कम्पेअर केली जाते. वॉटरपेक्षा जास्त असेल तर ते सगळे इलेक्ट्रोलाइट्स असतात आणि वॉटरपेक्षा कमी असेल तर नॉन इलेक्ट्रोलाइट्स असतात. आता इलेक्ट्रोलाइट्स मध्ये पण स्ट्रॉंगर आणि वीक इलेक्ट्रोलाइट आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असे दोन प्रकारचे असतील. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे समजा NaOH आहे किंवा NaCl आहे किंवा HCl आहे तर त्याचं डिसोसिएशन कम्प्लीट होतं आणि ज्याचं डिसोसिएशन कम्प्लीट असं होत असेल तो जास्त आयन देईल आणि जो जास्त आयन देईल त्याची कंडक्टिव्हिटी जास्त असेल. म्हणजे आपण 1 cm क्यूब व्हॉल्यूम घेतलं युनिट व्हॉल्यूम
आणि ते जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट घेतला तर त्याच्यामध्ये असणाऱ्या आयनची संख्या जास्त आहे, म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी जास्त असणार. आणि 1 cm क्यूब आपण वीक इलेक्ट्रोलाइट घेतला, म्हणजे समजा ऍसिडिक ऍसिड आहे, जे वीक ऍसिड आहे, जसं डिसोसिएशन कमी प्रमाणामध्ये होतं, तो काय देईल, कमी आयन्स देईल. आणि जर कमी आयन्स दिले तर त्याची कंडक्टिव्हिटी कमी असेल. म्हणजे 1 cm क्यूब आपण घेतलं व्हॉल्यूम, पण जो इलेक्ट्रोलाइट आहे हा वीक घेतला तर त्याची कंडक्टिव्हिटी कमी असते. आणि त्यामुळे कंडक्टिव्हिटी कम्पेअर करायची असेल आपल्याला, तर त्याच्यासाठी आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी या कन्सेप्टची गरज आहे. आता मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इथं आपण कन्सिडर करणार आहे. तर मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे त्याच्या नावातच आहे की ही कंडक्टिव्हिटी कोणाची असेल, इट इज कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट containing 1 mole of an electrolyte. 1 mole इलेक्ट्रोलाइट आपण डिझॉल्व्ह केला ठराविक व्हॉल्यूम मध्ये, समजा 3 लिटर्स मध्ये, तर त्याची जी कंडक्टिव्हिटी असते त्याला म्हटलं जातं मोलर कंडक्टिव्हिटी. सो मोलर कंडक्टिव्हिटी इज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ एन इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग 1 mole of an electrolyte in definite volume. आता समजा इथे आपण बघितलं की याचं जे रिलेशन आहे त्याच्यासाठी सिम्बॉल आहे मोलर कंडक्टिव्हिटी, हा लॅम्बडा आहे. इट इज नथिंग बट कंडक्टिव्हिटी डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन. के मीन्स कंडक्टिव्हिटी आहे, सी मीन्स कॉन्सन्ट्रेशन आहे. जे मोलर कंडक्टिव्हिटी हा काय, इट इज रेशो ऑफ कंडक्टिव्हिटी अँड कॉन्सन्ट्रेशन. लॅम्बडा इज इक्वल टू के डिवायडेड बाय सी. आता मोलर कंडक्टिव्हिटी जी आहे ही कोणाची आहे, तर 1 mole ऑफ इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व इन डेफिनाइट अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट मीन्स इलेक्ट्रोलाइट ची जी कंडक्टिव्हिटी ही मेजर करताना 2 इलेक्ट्रोड्स आहेत त्यामधले असणारं डिस्टन्स सुद्धा किती असतं, 1 सेंटीमीटर अपार्ट असतं. आणि त्याचा जो कंडक्टन्स आहे त्याला म्हटलं जातं मोलर कंडक्टिव्हिटी. त्याचं सिम्बॉल आहे लॅम्बडा. आता याचं जे युनिट आहे ते आहे ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. युनिट काय, ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स हे रेग्युलर युनिट आहे त्याचं, किंवा ओहम इनवर्स मीटर स्क्वेअर मोल इनवर्स असेल, किंवा ओहम इनवर्सच्या ऐवजी सिमेन येऊ शकतं, सिमेन सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. अशी युनिट्स कोणाचे, मोलर कंडक्टिव्हिटीचे आहेत. आता आपल्याला बघायचं की मोलर कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे के अँड लॅम्बडा यामध्ये काय रिलेशन आहे. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी. आता आपण बघितलं की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे ही कोणाची असते, के ही कोणाची, तर 1 cm क्यूब एवढ्या व्हॉल्यूमची आहे. आणि मोलर कंडक्टिव्हिटी जी लॅम्बडा आहे ही कोणाची असते, तर दिलेल्या व्हॉल्यूम मध्ये असणारा 1 mole इलेक्ट्रोलाइट असेल, 1 mole ऑफ इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व इन डेफिनाइट व्हॉल्यूम. सो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ 1 molar इलेक्ट्रोलाइट दॅट इज लॅम्बडा, दॅट मीन्स मोलर कंडक्टिव्हिटी. आणि म्हणून इथं आपण समजा इथं मी घेतला की कंडक्टिव्हिटी के ही कोणाची आहे, तर 1 cm क्यूब व्हॉल्यूम असेल तर त्याची कंडक्टिव्हिटी के असते, के असते. समजा मी एक सोल्युशन घेतलंय की ज्यामध्ये 1 mole इलेक्ट्रोलाइट इज डिझॉल्व इन 3 लिटर्स. इलेक्ट्रोलाइट किती आहे, 1 mole आहे, इट इज डिझॉल्व इन 3 लिटर्स 3 cm क्यूब. आता हा पण इलेक्ट्रोलाइट घेतला तर त्याचा जो कंडक्टन्स आहे दॅट इज इक्वल टू लॅम्बडा. कारण काय आपण हा कोणाचा घेतलाय, तर 1 mole सबस्टन्सचा घेतलेला आहे. त्यामुळे 1 mole इलेक्ट्रोलाइट आपण घेतला, त्याचा जो 3 लिटर्स मध्ये 20 सेंटीमीटर क्यूब मध्ये जो कंडक्टन्स असेल हा किती असेल, लॅम्बडा असेल. ती म्हणजेच मोलर कंडक्टिव्हिटी असेल. आता आपल्याला माहितीये की 1 सेंटीमीटर क्यूब एवढं जर असेल व्हॉल्यूम तर त्याचा
कंडक्टिव्हिटीला आपण काय म्हणतो, के म्हणतो. म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम असेल तर कंडक्टिव्हिटी के आहे. तर 3 सेंटीमीटर क्यूब एवढं जर व्हॉल्यूम असेल तर कंडक्टिव्हिटी किती असणार, के इंटू फी असणार. म्हणजे कंडक्टन्स ऑफ फी सेंटीमीटर क्यूब किती येणार, के इंटू फी येणार. आणि आपण बघितलं की 1 मोल इन फी सीएम क्यूब म्हणजेच काय असतो, लॅम्बडा असतो. दॅट इज इक्वल टू मोलर कंडक्टिव्हिटी. म्हणून आपल्याला इथं रिलेशन काय मिळालं, तर मोलर कंडक्टिव्हिटी लॅम्बडा इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी इंटू व्हॉल्यूम. आता इथं जे व्हॉल्यूम आहे हे कशामध्ये, तर सीएम क्यूब मध्ये आहे. आणि जनरली जे कॉन्सन्ट्रेशन असतं हे कॉन्सन्ट्रेशन आपण कशामध्ये डिस्क्राईब करतो, तर मोल्स पर लिटर मध्ये. जे कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे कशामध्ये घेतो आपण, मोल्स पर लिटर मध्ये. मग आपल्याला हे व्ही आहे त्याच्याऐवजी मोल्स पर लिटर घ्यायचं असेल तर हे लिटर आहे त्याचा कन्व्हर्जन सीएम क्यूब मध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 1000 सीएम मोल्स पर लिटर डिवायडेड बाय, म्हणजे व्ही लिटर्स मध्ये किती येणार, सी मोल्स पर लिटर डिवायडेड बाय 1000 सीएम क्यूब पर लिटर. आता हे कॅन्सल होईल आणि आपल्याला इथं मिळेल सी डिवायडेड बाय 1000 कॉन्सन्ट्रेशन किती मिळालं, सी डिवायडेड बाय 1000 मोल्स पर सीएम क्यूब. हे झालं कॉन्सन्ट्रेशन. आता आपल्याला इथं जी टर्म आहे ही काय, तर व्हॉल्यूम आहे. म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन किती आलं सीएम क्यूब मध्ये, मोल्स पर सीएम क्यूब किती आले, सी डिवायडेड बाय 1000. पण आपल्याला माहित आहे की सी इज इक्वल फी इज इक्वल टू 1/c रेसिप्रोकल ऑफ कॉन्सन्ट्रेशन दॅट इज व्हॉल्यूम. आणि त्यामुळे इथं आपण याचा रेसिप्रोकल घेतला तर फी बरोबर काय येणार, 1000 डिवायडेड बाय सी येणार. 1000 डिवायडेड बाय सी आलं, याचं युनिट आता उलट होणार म्हणजे काय येणार, सीएम क्यूब पर मोल. आता इथं आपण ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली तर लॅम्बडा बरोबर काय येणार, 1000 के डिवायडेड बाय सी. ज्याचं जे रिलेशन आहे काय आलं, तर मोलर कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 इंटू इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन. युनिट काय सांगायचं, ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. म्हणजे रिलेशन बिटवीन के अँड लॅम्बडा. पुन्हा एकदा सांगते, कंडक्टिव्हिटी जी आहे, कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ 1 सीएम क्यूब व्हॉल्यूम ऑफ इलेक्ट्रोलाइट. आणि जर मोलर कंडक्टिव्हिटी घेतली लॅम्बडा आपण तर ही काय असते, 1 मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व इन डेफिनाइट अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. त्याची जी कंडक्टिव्हिटी आहे त्याला आपण मोलर कंडक्टिव्हिटी म्हणतो. आता जर आपण इथं 1 मोल इन फी सीएम क्यूब घेतला तर त्याचा जो कंडक्टन्स आहे त्याला आपण काय म्हणणार, लॅम्बडा म्हणणार, मोलर कंडक्टिव्हिटी. आणि कंडक्टन्स जो आहे 1 सेंटीमीटर क्यूब एवढ्या व्हॉल्यूमचा जो कंडक्टन्स आहे त्याला आपण के म्हणतो. म्हणून फी सीएम क्यूब एवढं जे व्हॉल्यूम आहे त्याचा कंडक्टन्स किती येणार, तर के इंटू फी येणार. पण आपल्याला माहिती आहे के इंटू फी म्हणजेच काय, तर मोलर कंडक्टन्स आहे लॅम्बडा. आणि म्हणून पहिलं रिलेशन आपल्याला मिळालं की लॅम्बडा इज इक्वल टू के इंटू फी. म्हणजे व्हॉल्यूमच्या टर्म्स मध्ये असेल तर मोलर कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी इंटू व्हॉल्यूम. आणि जर आपल्याला कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स मध्ये करायचं असेल तर लॅम्बडा इज इक्वल टू 1000 बाय सी, 1000 के बाय सी. युनिट आहे ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. आता आपण इथं हा दुसरा पॉइंट बघितला, रिलेशन बिटवीन मोलर कॉन्स्टंट अँड मोलर कंडक्टिव्हिटी अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. पुढचा जो पॉइंट आहे हा आहे व्हेरिएशन.
व्हेरिएशन ऑफ कंडक्टन्स किंवा कंडक्टिव्हिटी. विथ डायल्युशन. व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ डायल्युशन. डायल्युशन याचा अर्थ काय, तुम्ही त्यामध्ये वॉटर ऍड करताय म्हणजे इलेक्ट्रोलाइटची क्वांटिटी वाढवताय. म्हणजेच तर तुम्ही त्यामध्ये वॉटर ऍड केलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजेच इथं आपण काय बघतोय, डायल्युशन याचाच अर्थ इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन बदललं तर कंडक्टिव्हिटीवरती काय परिणाम होतो हे आपण बघणार आहे. फार सोपा पॉइंट आहे, फक्त लक्षात ठेवायचं की एकच लक्षात ठेवायचं की कंडक्टिव्हिटी कोणाची असते, 1 cm³ एवढ्या व्हॉल्यूमची असते. 1 cm³ व्हॉल्यूम ऑफ इलेक्ट्रोलाइट त्याची जी कंडक्टिव्हिटी आहे त्याला कंडक्टन्स असतो, त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टिव्हिटी म्हणतो. आता समजा आपण हे व्हॉल्यूम वाढवलं तर काय होईल, व्हॉल्यूम वाढलं की त्यामध्ये असणारे जे आयन्स आहेत हे आयन्स वाढतात. नंबर ऑफ आयन इन्क्रीजेस. आता नंबर ऑफ आयन इन्क्रीजेस का होतात, तर जसं तुम्ही डायल्युशन कराल तसं त्याचं डिसोसिएशन वाढतं आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढल्यामुळं आपल्याला इथं नंबर ऑफ आयन्स काय होतात, जास्त मिळतात. पण नंबर ऑफ आयन्स वाढले, इन्क्रीज झाले, पण त्याचबरोबर व्हॉल्यूम पण इन्क्रीज होतं आणि त्यामुळं ज्या प्रमाणामध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज होते त्या प्रमाणामध्ये आयन्स इन्क्रीज होत नाही. आणि म्हणून इथं आपल्याला जरी दिसत असलं की व्हॉल्यूम इन्क्रीज केला म्हणजे डायल्युशन केलं की नंबर ऑफ आयन्स इन्क्रीज होत आहेत, म्हणून याची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हायला पाहिजे, पण ऍक्च्युअली याची कंडक्टिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस ऑन डायल्युशन और डिक्रीजेस विथ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. आता हे कसं होतं, एक एक्झाम्पल आपण घेऊ की समजा एक सोल्युशन आहे आणि 100 cm³ आहे आणि त्याच्यामध्ये असणारे जे मोल्स आहेत, मोलेक्युल आयन्स आहेत, ह्या आयनची संख्या आहे 8 × 10⁻20. म्हणजे आपण एक सोल्युशन घेतलं इलेक्ट्रोलाइट, हे किती घेतलं तर 100 cm³ घेतलं, तर त्यामध्ये असणारे जे आयन्स आहेत त्यांची संख्या 8 × 10⁻20 आहे. याचा अर्थ 1 cm³ मध्ये किती असतील नंबर ऑफ आयन्स, तर 8 × 10⁻18. जे 1 cm³ व्हॉल्यूम जे असेल त्याला आपण कंडक्टिव्हिटी म्हणणार आहे आणि त्यामुळे 1 cm³ मध्ये किती आयन्स असणार आहे, 8 × 10⁻18. ज्याची जी कंडक्टिव्हिटी आहे ही किती आयन्स मुळे असणार आहे, तर 8 × 10⁻18 एवढ्या आयन्स मुळे असणार. आता समजा मी याचा व्हॉल्यूम वाढवलं, 1000 cm³ केलं, 100 cm³ होतं ते किती केलं, 1000 cm³ केलं, 10 पट वाढवलं. आता हे वाढवल्यानंतर ह्यामध्ये डिसोसिएशन वाढलं आणि डिसोसिएशन वाढल्यामुळे नंबर ऑफ आयन्स वाढले, पण किती वाढले, तर 64 × 10⁻20. आयन्स किती वाढले, 64 × 10⁻20 एवढे वाढले. आता 68 × 10⁻20 एवढे वाढले, तर काय होणार आहे, 1 cm³ साठी किती येतील, हे 1000 cm³ साठी 1 cm³ साठी किती येणार आहे, 6.8 × 10⁻18. आता बघा इथं किती होते, 8 × 10⁻18. डायल्युशन केलं आपण, संख्या वाढली पण ती प्रमाणात वाढली नाही, त्यामुळे 1 cm³ मध्ये किती आले, 6.8 × 10⁻18. म्हणजेच नंबर ऑफ आयन्स काय झाले, डिक्रीज झाले. नंबर ऑफ आयन डिक्रीज झाले म्हणून कंडक्टिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. आणि म्हणून इफेक्ट ऑफ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, ऍज कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस कंडक्टिव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग और कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस विथ डायल्युशन. आता पुढे आपण बघणार आहे की व्हेरिएशन ऑफ
मोलर कंडक्टिविटी ऑन डायल्युशन. मोलर कंडक्टिव्हिटी मध्ये काय बदल होतोय? आता मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय तर 1 मोल आपण इलेक्ट्रोलाइट घेतला, व्हॉल्यूम किती असेल? फक्त संख्या त्याची किती आहे? 1 मोल आहे. आणि 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट आपण घेतला ठराविक व्हॉल्यूम मध्ये, तर त्याची जी कंडक्टिव्हिटी आहे त्याला काय म्हणतो आपण? मोलर कंडक्टिव्हिटी. आता तुम्ही जर व्हॉल्यूम वाढवलं, डायल्युशन केलं, तर काय होणार आहे? डिसोसिएशनचा रेट वाढेल. आणि डिसोसिएशन वाढल्यामुळे नंबर ऑफ आयन्स इन्क्रीज झाले. नंबर ऑफ आयन्स इन्क्रीज झाले त्यामुळे कंडक्टिव्हिटी काय होणार? इन्क्रीज होणार. म्हणजेच इथं नंबर ऑफ आयन्स इन्क्रीज होतात. ऑन डायल्युशन नंबर ऑफ आयन इन्क्रीजेस, सो मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. जोपर्यंत हे नंबर ऑफ आयन्स वाढत असतील तोपर्यंत त्याची मोलर कंडक्टिव्हिटी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रोलाइट्स हे 2 प्रकारचे, स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइट. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये काय होणार हे अगोदर बघू आपण. आता समजा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, NaCl आहे, आणि ह्या NaCl चं तुम्ही 1 मोलर सोल्युशन घेतलं आणि त्याची कंडक्टिव्हिटी आपण बघितली, मोलर कंडक्टिव्हिटी ही असेल लॅम्बडा. आता ही कंडक्टिव्हिटी तुम्ही याच्यामध्ये आणखी पाणी ऍड केलं, डायल्युशन केलं, तर डिसोसिएशन वाढेल NaCl चं. डिसोसिएशन वाढलं की नंबर ऑफ आयन्स वाढले, आणि नंबर ऑफ आयन्स वाढले की काय होणार? कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. सो मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस रॅपिडली, कारण हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे त्यामुळे याचं डिसोसिएशन कम्प्लीट होणार आहे, फास्ट होणार आहे, आणि त्यामुळं मोलर कंडक्टिव्हिटी काय होते? इन्क्रीजेस रॅपिडली ऑन डायल्युशन और विथ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. आता हे कुठपर्यंत होणार आहे? तर क्वांटिटी आपण तेवढीच घेतली की ते 1 मोल आहे, त्यामुळे 1 मोल मधले सगळे आयन डिसोसिएट झाले की पुन्हा याचं डिसोसिएशन होईल का? होणार नाही. आणि त्यामुळे ठराविक कॉन्सन्ट्रेशन झालं की तिथपर्यंत ही कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, मॅक्झिमम लिमिटिंग व्हॅल्यू पर्यंत येते. आणि मॅक्झिमम लिमिटिंग व्हॅल्यू झाल्यानंतर तिथून पुढे मात्र तुम्ही किती पाणी ऍड केलं तरी त्यामध्ये नंबर ऑफ आयन्स वाढणार नाही, कारण सगळे आयन डिसोसिएट झाले, आणि त्यामुळं तिथून पुढे त्याची कंडक्टिव्हिटी बदलत नाही. हे जे मॅक्झिमम लिमिट आहे, मॅक्झिमम लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी ज्या कॉन्सन्ट्रेशनला मिळते त्याला म्हटलं जातं 0 कॉन्सन्ट्रेशन और ऍट इनफायनाइट डायल्युशन. कॉन्सन्ट्रेशन किती म्हटलं जातं? 0 कॉन्सन्ट्रेशन किंवा ऍट इनफायनाइट डायल्युशन. त्याच्यासाठी सिम्बॉल आहे λ0. म्हणजे किती? समजा आपण हे कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मोलार आहे, त्याचं आपण 0.001 मोलार किंवा 0.001 मोलार इथपर्यंत हे डायल्यूट केलं तर काय होतं? तिथून पुढे मात्र त्याचं कंडक्टिव्हिटी वरती बदल होत नाही. हे जे मॅक्झिमम लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी obtained at this concentration, that is called as a molar conductivity at infinite dilution or molar conductivity at 0 concentration. After that there is no effect of dilution on the molar conductivity. So molar conductivity does not changes after this molar conductivity at infinite dilution. आता जर आपण त्याच्यासाठी कोलराइच नावाच्या सायंटिस्टनी त्याच्यावरती खूप वर्क केला आणि त्यांनी एक रिलेशन दिलं की लॅम्बडा इज इक्वल टू λ0 मायनस a√c. म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी आणि मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन त्याच्यामध्ये रिलेशन आहे. लॅम्बडा इज इक्वल टू λ0 मायनस a√c. त्यामध्ये a हा कॉन्स्टंट आहे. आणि जर आपण याचा ग्राफ काढला मोलर कंडक्टिव्हिटी
वर्सेस रूट सी. हा जर आपण ग्राफ काढला तर हा आपल्याला लिनियर ग्राफ मिळतो. आता हा जो ग्राफ आहे म्हणजेच काय, तर जसं तुम्ही कॉन्सन्ट्रेट रूट सी हा इन्क्रीज होईल तसं त्याची कंडक्टिव्हिटी, मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. आणि हा इथं संपणार आहे. हे जर आपण वाढवलं, त्याला एक्स्ट्रापोलेशन, आपण हा ग्राफ एक्स्ट्रापोलेट केला तर आपल्याला इथं लॅम्बडा 0 मिळतो. म्हणजेच काय मिळतं, मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन. म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन कॅन बी ऑब्टेन बाय एक्स्ट्रापोलेशन ऑफ दिस ग्राफ फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी हा जो ग्राफ आहे हा कसा असतो, लिनियर असतो. आता तेच आपण इथं वीक इलेक्ट्रोलाइट साठी घेतलं. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये काय होते, मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस रॅपिडली बट इट रिचेस मॅक्झिमम and after that concentration, that means at infinite dilution, conductivity does not changes. वीक इलेक्ट्रोलाइट जे आहेत हे वीक इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन कसं होणार आहे, स्लोली डिसोसिएशन होणार आहे. त्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी मुळातच काय असणार आहे, कमी असणार आहे. ऑन डायल्युशन डिसोसिएशन इन्क्रीजेस अँड सो दॅट मोलर कंडक्टिव्हिटी ऑल्सो इन्क्रीजेस. पण ही कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होत असताना त्याचं डिसोसिएशन हे स्लोली होणार आहे. आणि त्यामुळे जर आपण याचा ग्राफ काढला मोलर कंडक्टिव्हिटी वर्सेस कॉन्सन्ट्रेशन, तर वीक इलेक्ट्रोलाइट साठी हा ग्राफ मात्र लिनियर नसतो. When we plot the graph of lambda versus root c, then it is not linear. It is like this. And so that we cannot find lambda 0, that means molar conductivity at infinite dilution, by extrapolation of this graph. And so by graphical method we cannot determine the molar conductivity at infinite dilution for weak electrolyte. And for this purpose, to calculate this molar conductivity at 0 concentration, the work is done by scientist Kohlrach, and he given a rule that is known as a Kohlrach law for weak electrolytes. म्हणजे आता आपण बघितलं की व्हेरिएशन बिटवीन मोलर कंडक्टिव्हिटी अँड डायल्युशन. शॉर्ट मध्ये काय लक्षात ठेवायचं, तर कंडक्टिव्हिटी काय होते, ऑन डायल्युशन डिक्रीज होते, तर मोलर कंडक्टिव्हिटी ही इन्क्रीज होते. कारण काय, डिसोसिएशन इन्क्रीज झालं, कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर आहे, त्यामुळे नंबर ऑफ आयन्स जास्त मिळतील आणि कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल. फक्त फरक काय, तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये ही इन्क्रीज होत असताना एका ठराविक लिमिट पर्यंत डायल्युशनच्या ती मॅक्झिमम जाते आणि त्यानंतर मात्र त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. ते जे फायनल कॉन्सन्ट्रेशन असते की ज्यावेळी आपल्याला मॅक्झिमम लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी मिळते त्याला म्हटलं जातं मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन. आणि जर त्याचा आपण ग्राफ काढला लॅम्बडा वर्सेस रूट सी, तर हा ग्राफ आपल्याला लिनियर मिळतो. आणि हा ग्राफ आपण पुढे वाढवला तर आपल्याला लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू मिळते. म्हणजेच मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय एक्स्ट्रापोलेशन ऑफ दिस लिनियर ग्राफ ऑफ द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. पण जर आपण वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत बघितलं तर त्याचं डिसोसिएशन हे स्लोली होत असतं, कम्प्लीट डिसोसिएशन होत नाही. त्यामुळे शक्यतो आपल्याला लॅम्बडा 0 सहजासहजी मिळणार नाही ऍट इनफायनाइट डायल्युशन. आणि हा काय असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे. मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ लॅम्बडा इज लोअर दॅन द लॅम्बडा 0. सो व्हेन वी प्लॉट दिस ग्राफ ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी वर्सेस रूट सी, तर हा ग्राफ आपल्याला नॉन लिनियर मिळतो फॉर वीक इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट्स मध्ये पण मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये पण ती इन्क्रीज होते, दोन्हीमध्ये रॅपिडली इन्क्रीज होते. फक्त फरक काय, तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये एका ठराविक मॅक्झिमम लिमिट मध्ये आल्यानंतर तिथून पुढे तुम्ही किती डायल्युशन केलं तरी त्याची कंडक्टिव्हिटी चेंज होत नाही. कारण काय, त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन तिथं होतं आणि सगळेच्या सगळे आयन्स डिसोसिएट झाले की त्यानंतर तुम्ही कितीही कॉन्सन्ट्रेशन त्याचं चेंज केलं, कितीही डायल्युशन केलं
तरी त्याच्या कंडक्टिव्हिटीमध्ये फरक पडत नाही. पण वीक इलेक्ट्रोलाइटचं कम्प्लीट डिसोसिएशन होत नाही, कारण याचं डिसोसिएशन अगदी स्लोली होतं. त्यामुळे हा ग्राफ सुद्धा आपल्याला कसा मिळतो, नॉन लिनियर मिळतो. तर आज आपण रिलेशन म्हणजे व्हेरिएशन जे आहे, व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी विथ डायल्युशन, इथपर्यंतचा भाग इथं संपवलेला आहे. आणि दुसरा जो व्हिडिओ आहे माझा त्याच्यामध्ये तुम्हाला कोलरॅच लॉ आणि त्याचे जे असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सचा पण दुसरा व्हिडिओ केलेला आहे. तोही मी आजच सेंड करणार आहे आणि तो सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबरच बघायचा आहे. थँक्यू.